नमस्कार मित्रांनो. अ, 5 जूनला आपण सर्वांनी पर्यावरण दिन साजरा केला आणि त्यावेळेला थोडंसं आपल्याला वाटलं की आपण जे काही केलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. शेवटपर्यंत पहा, तुम्हाला आवडेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. सुरुवातीला हा फोटो पहा. या फोटोमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही जागा कशी होती आणि आता कशी झालेली आहे. त्या त्या ठिकाणाहून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जो पहिला फोटो बघताय त्या फोटोमध्ये वाईड अँगलने काढलेला तो फोटो आहे. तो इथून असा दिसतो, पूर्ण खडक होता. तुम्ही जो फोटो पाहिला तो फोटो होता 9 जून 2024चा आणि आज 9 जून 2026ला इतका बदल झाला. आता जो फोटो बघणार आहात तो फोटो इथून काढलेला आहे. हा फोटो आहे 17 जुलै 2024चा. इथून काढलेला त्यावेळेचा फोटो, तेच झाड आता हे असं झालेलं आहे. त्याच्या समोर हे असं निसर्ग, असा परिसर किंवा असं पर्यावरण असं विकसित झालेलं आहे. तुमच्या पाठीमागे त्या फोटोमध्ये पाठीमागे जी पाण्याची टाकी दिसत होती, त्या टाकीपर्यंतचा प्रवास आपण करूया आणि काय बदल झालाय ते तुमच्या लक्षात येईल. ही मागे दिसणारी पाण्याची टाकी. तर या ठिकाणची एक व्हिडिओ क्लिप तुम्ही बघून घ्या. फोटो आणि व्हिडिओ आहेत 2 सप्टेंबर 2024ची आणि ही आत्ताची. जे तुम्हाला मागे मोठे मोठे दगड दिसत होते तशीच अवस्था सगळीकडे होती आणि आता इथे असा बदल झालेला आहे. विविध फळांची झाडं आहेत, मसाल्याची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं आहेत. ही सगळी कशी या दगडावर टिकवली, कशी वाढवली याची स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. आता या ठिकाणावरूनचा एक फोटो बघा. हा फोटो आहे 25 मार्च 2024. त्याच ठिकाणावरून असा हा बदल झालेला आहे. झाडं कोणकोणत्या प्रकारची लावलेली आहेत, वनस्पती कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत, फुलं कोणत्या प्रकारची आहेत, त्यांची निगा कशी राखतो, हे सगळं छोट्या छोट्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तुम्ही मला फॉलो करून ठेवा किंवा लाईक करून ठेवा. फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी क्लिप अपलोड केल्यानंतर लगेच बघायला मिळेल. असा हा परिसर म्हणजे असा हा पर्यावरण आम्ही हे थोडंसं विकसित केलेलं आहे. पक्षी खूप असतात. मुद्दाम मी आता दुपारी हा व्हिडिओ करतोय. पक्ष्यांची घरटी आहेत. आता इथे जवळच एक घरट आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडे काही घरटी आहेत. असा हा परिसर आम्ही विकसित केलेला आहे, पर्यावरण विकसित केलेलं आहे.